त्याची गाडी पार आतमध्ये दरवाजापर्यंत येऊन दिली आणि स्वतःचे कपडेच फाडून घेतले. आज पूर्ण भारतभर आपल्या पोलिसांची नाचक्की झाली आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून वाचतोय, ऐकतोय, बघितलंय. म्हणजे दगडी चाळ, लाल विटांची चाळ, काल्या अँथनी, अनेक गुंड, अमुक अमुक तमुक बघितले. पण साले पोलिसांसमोर काय कोणाची हिंमत आहे? बिशाद आहे मुंबई पोलिसांसमोर. म्हणजे त्या काळात दाऊदला कॉलरला पकडून खेचून घेऊन यायचे भेंडी बाजारातनं. हे कुठल्या गुंडाचं काय नाव घेत नाही मी, पण मला एक पोलीस कमिशनर आठवतात, जॉईंट पोलीस कमिशनर. त्यांनी त्या गुंडाला मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये असं लोळायला लावलं होतं, लोळायला. तो गुंडही नामचीन होता, पण पोलीस हा सर्वात मोठा दादा असतो, पोलिसांसमोर कोणीच नाही, असं आमचं मत होतं कालपर्यंत. पण आज तर हा वाल्मिक कराड हा म्हणजे दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या सगळ्यांना मागे सोडून गेला. म्हणजे पोलिसांची त्याला घ्यायची हिंमत नाही. पोलीस स्टेशनला तो स्वतः चालत गेला. काय शान आहे यार. तो आरोपी आहे की नाही नंतर बघू आता. आणि तो आरोपी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर परळी पोलीस स्टेशनला बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये हा 307चा आरोपी आहे. हे पोलिसांना माहीत नव्हतं का? मग कुठल्याही आरोपीला महाराष्ट्रात तुम्ही अशी वागणूक देणार आहात का? हजर होणे ही एक तुम्ही टर्म वापरता. अरे त्याला हजर केला रे. पोलिसांच्या भाषेत हजर होणे, हजर केला, शरण गेला बिला काय नसतं, पकडून आणला. तुम्ही मुंबईचे किती बघा कसे ह्याच्यात, त्याला पकडून आणा, उचलून आणला, त्याला गाडी सापडली, खरं तो हजरच झालेला असतो. पण पोलीस स्वतःच्या अंगावर घेत नाहीत, कारण का शेवटी त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो. पोलीस काय सांगतात, तू लप, चला कुठे लपायचं ते बिळात लप, तुला बिळातनं शोधून काढू. इथे यांनी पोलिसांना बिळात घातले आणि हा बिळावरनं गेला. त्यामुळे हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर होत, म्हणजे दुर्दैवाने ह्याच्यातली जी गंभीरता आहे, गांभीर्य आहे, ते कमी कसं होईल ह्याच्याकडे राजकीयदृष्ट्या बघितलं जातं आहे. अजूनही सोमनाथ सूर्यवंशीबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही. सरकारमधनं नाही आणि पोलिसांमधनंही नाही. मी विधानसभेच्या